सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी शहरातील रखडलेल्या कामांना भेट देत तात्काळ कामे सुरू करा, अन्यथा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करू असा इशारा यावेळी दिलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आता ॲक्शन मोडवर आले आहेत. गेली 1.5 वर्ष झाले, मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह चबुतरा सुशोभीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामाच्या ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अन्यथा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. त्याचबरोबर त्रिकोणी बागेतील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, त्याकरिता निधी पकडण्यात आला. अद्याप या कामाची सुरुवात झाली नसल्याने भेट देत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. त्याचबरोबर सांगली महापालिकेच्या निवडणुकापूर्वी खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते कत्तलखान्याच्या संरक्षण भिंतीचे कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट राहिलेले आहे, ते सुद्धा ठेकेदाराने लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करू असा इशारा यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिला. नगरसेविका स्मिता यमगर, नगरसेविका सोनल पाटील, शुभम बनसोडे, नितीन गोंधळे, विक्रम सावर्डेकर, किरणराज कांबळे, सुरेश दुधगावकर, सिद्धार्थ कुदळे यांच्यासह विविध भागातील नागरिक उपस्थित होते. हां बोला. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख कामं व महापुरुषांच्या पुतळ्यांची पण कामं पेंडिंग असल्यामुळे आज शहर अभियंत्यांना घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अद्यापही बसला नाही. गेली 1.5 वर्ष झालं काम चालू आहे, अद्यापही का पुतळा बसला नाही यासाठी समाजातली काही घटक लोकांसहित शहर अभियंतासहित व ठेकेदारासहित जागेवर जाऊन व्हिजिट दिली आहे आणि तिथल्या संबंधित ठेकेदाराला येणाऱ्या 14 एप्रिलच्या आधी हा पुतळा बसला पाहिजे म्हणून सूचना दिल्यात. आणि जर का पुतळा बसत नसेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टला काढण्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानंतर आम्ही संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर आम्ही व्हिजिट दिली आहे. इथल्या पण संबंधित ठेकेदाराला बोलवून ह्यांना पण सूचना दिल्यात की लवकरात लवकर ह्या संभाजी महाराजांचं काम चालू झालं पाहिजे. ह्या सूचना या ठिकाणी आम्ही दिल्या आहेत. कत्तलखान्याचं ते भिंतीचं विषय आहे. कत्तलखान्याचं सांगलीमध्ये मध्य ठिकाणी असलेला कत्तलखाना याची सुरक्षित भिंत मंजूर आहे. जवळजवळ 8 ते 9 फुटाची सुरक्षित भिंत मंजूर आहे आणि या भिंतीचं काम अद्यापही रखडलेलं आहे. ते पण ठेकेदाराला बोलवून कशासाठी काम रखडलं आहे, काय अडचणी आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन संबंधित डिपार्टमेंटला, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. उद्यापासून ते पण काम चालू आहे.